सार्थ श्री दासबोध दशक 10वा समास 3 देह आशंका शोधन। श्रीराम उपाधी विणजे आकाश तेही ब्रह्म निराभास ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला। ते मूळ मायेचे लक्षण वायो स्वरूपची जाण पंचभूते आणि त्रिगुण वायो अंगी। आकाशापासून वायो झाला तो वायो देव बोलिला। वायोपासून अग्नी झाला तो अग्निदेव। अग्निपासून झाले आप ते नारायणाचे स्वरूप। आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे। ते पृथ्वीचे पोटी पाषाण बहुदेवांचे लक्षण नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी। नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका समस्त देवांचा ठारा एका वायू मध्ये। देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा दाखिणी मानविणी नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे। पुरुष नामे किती एक देव सती अनेक भूते देवते नपुसक नामे बोली देती। देव देवता देवते भूते पृथ्वीमध्ये असंख्याते परंतु या समस्तांते वायो स्वरूप बोलिजे। वायो स्वरूप सदा असणे प्रसंगे नाना देह धरणे गुप्त प्रगट होणे जाणे समस्तांसी। वायो स्वरूपे विचरती वायो मध्ये जगज्योती जाणती कळा वासना वृत्ती नाना भेदे। आकाशापासून वायू झाला तो दो प्रकारे विभागला सावधपणे विचार केला पाहिजे श्रोती। एक वारा सकळ जाणती एक वायो मधील जगज्योती जगज्योतीच्या अनंत मूर्ती देव देवतांच्या। वायो बहुत विकारला परंतु दो प्रकारे विभागला आता विचार केला पाहिजे तेजाचा। वायोपासून तेज झाले उष्ण शीतळ प्रकाशले द्विविध रूप ऐकिले पाहिजे तेजाचे। उष्णापासून झाला भानू प्रकाश रूप दैदिप्य मानू सर्व भक्षक हताशनू आणि विद्युल्लता। शीतळापासून आप अमृत चंद्र तारा आणि शीत आता परिसा सावचित होऊन श्रोते। तेज बहुत विकारले परंतु द्विविधाच बोलिले आपही द्विविधाच निरोपिले आप आणि अमृत। ऐके पृथ्वीचा विचार पाषाण मृत्तिका निरंतर आणिक दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्ने। बहुरत्ना वसुंधरा कोण खोटा कोण खरा अवघे कळे विचारा रूढ होता। मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास 3। श्रीराम श्रीराम श्रीराम।